जर्मन महत्वाची क्रियापद आपण शिकलेली कुठली कुठली शिकलेली आपण शिकलेलं. लेट मी व्हेरी क्विकली शेअर द व्हाईट बॉक्स. अजून सुद्धा झूम वर भरपूर जागा शिल्लक आहे. ज्यांना कोणाला यायचं ते येऊ शकतात. ओके, तर आपण काय शिकलेलो बघूया. आपण काय शिकलेलो. हाबनचा भूतकाळ हट्टन, वारन झाईनचा भूतकाळ वारन, क्योननचा कोंटन, डोलनचा जोल्टन, न्यूसनचा मुस्टन, युर्फनचा दुर्फटन. आणि कुठला राहिला. कोंटन जोल्टन झाला, मुस्टन झाला, दुर्फन झाला. आणि कुठला राहिला कोण सांगेल. जोल्टन. जोल्टन झाला. वोल्टन. वॉल्टन. वॉल्टन. डोलनचा वोल्टन. वॉल्टन. आणि आपण काय लक्षात ठेवलं की हे सगळ्यांची मूळ रूप आहेत, पण यांचं पूर्ण चालवणं लक्षात ठेवायची गरज नाही. आपण फक्त काय लक्षात ठेवणार. त्यांचे इश फॉर्म लक्षात ठेवणार. हट्ट, वार, कोंट. प्लीज हे म्यूट करा ज्यांच्याकडे नॉईज आहे. दोल्ट, एवढेच फक्त इश फॉर्म लक्षात ठेवायचे. आणि मग नंतर आय आणि ही, इश आणि एरला सेम, दूला एसटी लावायचं आणि विय आणि झीला परत ईएन कम्प्लीट करायचं. सगळ्यांना हे लक्षात आहे ना. चला पाच सेकंड म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स परत येईल. ओके, टेन्स आहे, विसरायचं नाही. हे त्या हॅडचा या हॅडशी काही संबंध नाही. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे की इंग्लिश मध्ये मस्त मस्टेड होत नाही. सगळ्यांनी सोडवा. टेन्स आहे, विसरायचं नाही. पहिली 3 द्या आणि इट्स वर्थ इट. कुलकर्णी मी एकदा दिलाय पण सर बोला. ओके सर. सर एक नंबरचा आहे. ही वॉज स्टुडंट, हिअर वॉर स्टुडंट. एर वार स्टुडंट, वॉ नाही वा. एर वार स्टुडंट. ओके, एर वॉर स्टुडंट. सेकंड, आय हॅड चपाती, इश हट्ट चपाती. थर्ड वन, वी कुड प्ले क्रिकेट, वी अ कॉन्टन क्रिकेट स्पिलन. वी अ कॉन्टन. व्हेरी गुड. वी असल्यामुळे कॉन्टन होणार. वी अ कॉन्टन क्रिकेट स्पिलन. नेक्स्ट दोन मॅडम सांगा. सर फोर्थ आहे. यू वॉन्टेड टू लर्न जर्मन, डू वोल्ट डॉइच लर्नेन. डू आहे, मग शेवटी काय लागणार. त्यांनाच होऊ दे. डू वोल्टेस डॉइच लर्नेन. काय चुकलेलं कळलं ना मॅडम. डू वोल्टेस डू आहे. हा सर ऍक्च्युली लिहिलंय तिथे, फक्त माझं लर्नन डॉइच लर्नेन. हा, व्हेरी गुड. ही हॅड टू कुक पास्ता, एर मुस्ट पास्ता कोकटेल. एर मुस्ट Yes. पास्ता कोकटेल. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. चालेल. किती करेक्ट आली सगळ्यांनी लिहा. हे जर तुम्हाला करेक्ट आलं असेल ना तर आज फक्त ओके. आय होप त्यांना कळलं असेल. थँक्यू. तर आता मी काय म्हणत होतो की मराठीमध्ये वगैरे पण अनफॉर्च्युनेटली ज्यावेळी तुम्हाला भूतकाळ शिकायचा असतो त्यावेळी तुम्हाला भूतकाळातलं त्याचं रूप शिकावंच लागतं. जाणे गेला, येणे आला, देणे दिलं, घेणे घेतलं, सांगणे सांगितलं. सगळ्यांना कळलंय ना मी काय म्हणतोय. इंग्लिशमध्ये पण आपण तेच करतो. गोचा भूतकाळ काय करतो. वेंट. ओढ करत नाही. खरा रूल काय. बेसिक इंग्लिशमध्ये पण काय म्हणायचं त्याला वीक वर्ब्स आणि स्ट्रॉंग वर्ब्स आहे. वीक वर्ब्स म्हणजे काय तर प्लेचं प्लेड होतं, कुकचं कुकड होतं. म्हणजे की जिथं ईडी प्रत्यय लागतो. पण त्याला काही रूल नाहीये. कुकचं कुकडं होतं पण पुटचं पुटलं होतं का नाही. पुटचं काय होतं. पुटच राहतं. गो वेंट गॉन. आता गोचं वेंट होतं. कमचं काय होतं. त्याला काही रूल. तुम्ही काय केलं पास्ट टेन्स मध्ये ज्यावेळी गेला त्यावेळी तुम्ही त्याला पाठच केलं. कन्सेप्ट सगळ्यांना कळली. यस सर. की ज्यावेळी तुम्ही कुठल्याही भाषेत म्हणजे फक्त मराठी हिंदी नाही हिंदीमध्ये पण तेच करतो. जाणे
जाना आणि म्हणजे जाना जाया नाही गया, कळलं ना? तर सेम वे त्यातल्या त्यात हिंदी थोडीशी रेग्युलर आहे. पण सांगायचा मुद्दा हा की तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये पण कुठल्याही क्रियापदाचा पास्ट टेन्स वेगळा पार्टच केला होता. सगळ्यांना ही कन्सेप्ट कळली आहे का? त्याचबरोबर आपण पार्टिसिप स्वाय पण पाठ केलेला होता. गो, वेंट, गॉन. सगळ्यांना माहिती आहे ना? Yes, sir. तसंच जर्मन मध्ये पण आहे. जर्मन मध्ये पण आणि पास्ट पार्टिसिपल आपण कशाला वापरतो? परफेक्ट टेन्स मध्ये. आय हॅव इटन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, आय हॅड इटन म्हणजे पास्ट परफेक्ट, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ, बरोबर? Yes, sir. Yes. तर आता आपण तो नंतर बघणार आहे. आता आपल्याला ह्यातलं काय हवंय की आपण कसं इंग्लिश मध्ये गो वेंट गॉन पाठ केलेलं, गो वेंट गॉन, तसं जर्मन मध्ये पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तुम्हाला प्रत्येक क्रियापदाचा दुसरं रूप आणि तिसरं रूप पाठ करावंच लागेल जर तुम्हाला पास्ट टेन्स आणि परफेक्ट टेन्स शिकायचं असेल. तर आपण आधी सुरुवातीला खूप सोप्या 5 क्रियापदांचे पास्ट टेन्स बघू की जे आपल्याला कायम लागणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण नेहमी वापरतो त्यातलं, प्लीज जरा हे म्यूट करा ज्यांच्याकडे नॉईज आहे त्यांनी. ट्रिंकन चा होतो त्रांकन, पण आपण लक्षात काय ठेवणार? ईश रूप, कारण आपल्याला चालवायचं कसं ते माहिती आहे. त्रांक, इश त्रांक. ओके. गेहेन चा होतो गिंगन, पण आपण लक्षात ठेवणार गिंग फक्त, कारण चालवायचं कसं आपल्याला माहिती आहे. ओके. असेच मी काय करतो माहितीये का, कारण काही जण डायरेक्ट त्याच्यावर करत असतील. ही टेबल्स मी एनिवे तुम्हाला उद्या देणार आहे, कारण आपण पास्ट पार्टिसिपल शिकणार त्यावेळी. आज तुम्हाला या टेबलची एवढी गरज नाही. सगळ्यांना टेबल दिसते का? हो सर. हात आपला इश फॉर्म आहे. इश फॉर्म का? तर मग आपल्याला चालवायला सोपं जातं. क्रियापद त्याचा इश किंवा एर फॉर्म दोन्ही सारखेच एर लिहिलंय. क्रियापद पास्ट टेन्स, इट्स बेसिकली गो वेंट गॉन. गो वेंट गॉन जे होतं, लेट मी शो द नेक्स्ट वन, पास्ट टेन्स टू. तर यात मग आपली ओळखीची क्रियापद काय काय आहेत? कॉखेन कॉक्ट, कॉमेन काम. अगेन इंग्लिश मध्ये पण गोच गिंग का झालं याला, सॉरी गोच वेंट का झालं याला काही उत्तर नाही. तसं इथं पण याचं उत्तर असं का झालं याला काही अर्थ नाही. पण आत्तापुरतं काय लिहून घेऊ शकता माहितीये का? आत्तापुरतं एवढे लिहून घ्या, जांग लिहून घ्या, झिंगन जांग. गेजुंगन पण लिहून घेऊ नका, हे लिहून घ्यायची गरज नाही. आत्तापुरते 5 वाक्य करायला सोपं जावं म्हणून झिंगन जांग एक लिहून घ्या. स्प्रेशन स्प्राक लिहून घ्या, स्प्रेशन स्प्राक. त्रिंकन त्रांक, त्रिंकन त्रांक. वोनन वोंट, वोनन वोंट. आणि कॉखेन कोक्ट. एवढी 5 बास आहेत आपल्याला. ओके, लिहून घेतलं सगळ्यांनी? सर एक मिनिट. सर रिपीट करा एकदा. थांबा मी लिहूनच देतो याच्यावर. दॅट वुड बी इझी. आता तुम्हाला मजा सांगतो काय, म्हणजे हे आधी लिहून घ्या सगळ्यांना, मग एक मजा सांगेन. 6 वर्ष तिला मराठी चांगलं येतं, कारण ती म्हणजे आम्ही घरी मराठी वगैरे बोलतो, पण तिला व्याकरण येत नाही. त्यामुळे तिचं मी तुला दिलं, मी तुला घेतलं होत नाही, मी तुला गेलं होतं. कळलं ना? की मी तुला सांगितलं नाही होत नाही, मी तुला सांगलं. तर तिची काही चूक नाही, कारण एवढं ऍक्युरेटली सांगण्याचं, सांगितलं करायला वगैरे. सांगायचा हेतू हा की आपल्या सुद्धा भाषेत ते वाटतं तेवढं सोपं नाही. टू बी ऑनेस्ट, जर्मन माणसाला मराठी शिकणं खूप जास्त अवघड आहे मराठी माणसाला जर्मन शिकण्यापेक्षा. कारण आपण खूप म्हणजे आपण ते लहानपणापासून शिकतो म्हणून ते सोपं वाटतं. अदरवाईज देवनागरी लिपी इज वन ऑफ द हार्डेस्ट म्हणजे स्क्रिप्ट टू लर्न. कारण एका क आणि र च तुम्ही काय काय करता, क्र क्रू कर क्र, काय वाटेल ते करता. ज्याला कळत नाही त्याला एकाच केआरचे एवढे काय झाले. इंग्लिशमध्ये सगळं केआरच आहे, पण त्याचा आपण बरंच काय काय करतो. करता, कृष्ण, कृपाण, इट्स टू मच. त्यामुळे सांगायचा हेतू हा की आज लगेच, आज पहिल्यांदा थोडंसं, ती पण वॉकलरीच आहे, एका शब्दाबरोबर त्याचा पास्ट टेन्स आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल पाठ करायचं. आपण हे का घेतोय त्याचं पण रिझन आहे की आज आणि उद्या आपण हे का घेतोय, तर उद्या आपलं 60% ग्रामर कम्प्लीट होणार आहे. आणि यानंतर आता प्रॉब्लेम काय, शनिवार रविवार आपल्याला सुट्टी आहे. सोमवारी आय एम ट्रॅव्हलिंग बॅक टू जर्मनी. त्यामुळे पुढचे 3 दिवस आपल्याला सुट्टी आहे. मंगळवारी मी आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या भागावर टेस्ट घेणार आहे. आतापर्यंत जे सगळे शिकलो ते आणि 250 शब्द सुद्धा. सगळ्याच मध्ये पण आय ड्रँक टी असतं माहितीये का, आय ड्रँक पेप्सी. मी चहा प्यालो, इश त्रांक पेप्सी. कळलं का सगळ्यांना? तर तू चहा पिला असतास तर दू त्रांक्स. जसं आपण वार किंवा हटवलं चालवलं तसं चालवायचं. कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? दू त्रांक्स. त्यानं चहा पिला काय होणार, परत एरला इशच रूप, त्यामुळे परत एर त्रांक पेप्सीच होणार.
कळलं का? हो सर. हो सर. आम्ही चहा पिला, ट्रांकेन. हॅलो विय त्रंकन टे. कळलं? विय त्रंकन. कळलंय सगळ्यांना? हो सर. हे आता Yes, परत sir. चालवत बसण्यात अर्थ नाही. काल म्हणून आपण त्याच्यावर खूप वेळ घालवलाय की ते त्रांक कोक्ट, इश कोक्ट, दू कोक्ट, एर कोक्ट, विय कोक्टन, झी कोक्टन. यात आपल्याला सगळ्यांना यायला पाहिजे, बरोबर ना? ते परत आपण हो. तेच प्रत्येकाचं हे पाठ करायची गरज नाही आपल्याला. कळलं ना? टेबल एका स्प्राक वरनं मी बोललो इश स्प्राक, तू बोललास दू स्प्राक्स्ट, तो बोलला एर स्प्राक, आम्ही बोललो विय स्प्राकन, ते बोलले झी स्प्राकन. कळलंय सगळ्यांना? हो सर. चला 5 सेंटेन्स बनवूया. हे 5 वरचे बघून त्याच्यावरचेच देतो मी, तुम्हाला सोपं जाईल. ड्रँक, त्यांनी कोक पिलं, म्हणजे सगळ्यांना कळेल. हा सांगा मॅडम. Number 1, I cooked pasta. Ish cooked pasta. इश कोक्ट पास्ता. व्हेरी गुड. Number 2, we sang Jana Gana Mana. Wir singen Jana Gana Mana. नाही पास्ट टेन्स आहे ना. झिंगचा पास्ट टेन्स काय आहे? जांग. Wir sang. Yes. Wir sang Jana Gana Mana. नाही, पण जांगला वी काय होणार? Zangan. विय आपण मुद्दाम इश फॉर्म केलाय. विय फॉर्म करताना ईएन लागणार. विय जांगन जनगण मन. नेक्स्ट. Yes. Number 3, you spoke Marathi. Do sprash Marathi. दुष्प्राश नंतर पुढे काय लागणार? स्प्राक नंतर ST. Spasht. ST. Spasht. आणि स्प्राक. कारण Do ए sprash Marathi. असल्यामुळं CH ख लागणार. दुष्प्राक्स्ट मराठी. ओके. नेक्स्ट 2. श्वेता मॅडम तुम्ही कुठे शिकवताय? पालघर जिल्ह्यात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके. नेक्स्ट. हॅलो सर. 4 number. हा He lived in Pune. Here went in Pune. व्हेरी गुड. एर सगळ्यात अवघड असतं. व्हेरी गुड. एर वोंट, कारण इशच एर होणार. एर वोंट इन पुणे. व्हेरी गुड. 5 number. They drank coke. Zee tranken coke. दी त्रांकन कोक. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. पहिल्या मॅडम श्वेता मॅडम पण खूप छान. संजय सर पण खूप छान. चला क्विकली किती किती करेक्टर सगळ्यांनी लिहा. ऑनेस्टली सोपं आहे की नाही? बघा, जर तुम्हाला वार आणि हट्ट कन्सेप्ट कळली आहे तर जे वार करतात त्याच्या जागी हे लावणार तुम्ही. कळलं ना? फक्त काय हा की लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा कोक्यांचं कोकट होतं आणि झिंगणचं झांग होतं. पण ते तुम्ही इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवलेलं की होतं, कुकचं कुकडं होतं. हे तुम्ही इंग्लिशमध्ये पण केलं होतं. ओके. दिस इज पास्ट टेन्स. खतम. कुणाला काही डाऊट यात? नो सर. बोला सर. फक्त एक की म्हणजे आता हे वार आणि हट्ट याच्या रूल प्रमाणे क्रियापद चालवायचंय. आपण जो पहिला मंत्र शिकलो होतो त्या रूल प्रमाणे नाही चालवायचं. बरोबर. पण तो प्रेझेंट टेन्स साठी होता ना सर. आता आपण पास्ट मध्ये. हो यस. म्हणजे पास्टचा रूल वार हट्टचा येईल आणि प्रेझेंटचा वेगळाच राहील तो. कारण की माझं एक फक्त अडचणीत अशी आली, म्हणजे ते मी लिहिलं बरोबर एअर वॉन्ट इन पुणे, तर वॉन्टला टी कसा लावायचं? मी तिकडे गेलो थोडा वेळ पण टी लागतच नाही. म्हणजे ते मलाच कन्फ्युज वाटलं म्हणून. ओके. नाही म्हणजे व्हेरी गुड. तुमचा क्वेश्चन मला कळला. व्हेरी गुड क्वेश्चन. इट्स सिम्पल. पास्ट टेन्स मध्ये वार किंवा हट्ट एक लक्षात ठेवा. तसं किंवा वार हट्ट लक्षात ठेवण्यापेक्षा पास्ट टेन्स मध्ये कुठलंही क्रियापद झालं की शाण्यासारखं वाटतं. इश आणि एर फॉर्म इरेग्युलर काय संबंधच नाही. इश आणि एर फॉर्म सेम. दूला ST, आणि झीला EN लावायचं. ओके. कुणाला काही शंका पास्ट टेन्स मध्ये? नो. सगळ्यांना क्लिअर आहे? आता हळूहळू ज्यावेळी क्रियापद पाठ होतील त्यावेळी त्याचे पास्ट टेन्स पाठ होतील. आता काही जादू होणार नाही. म्हणजे की अजून तुम्हाला क्रियापदच पाठ नसतील तर पास्ट टेन्स कसे होणार? त्यामुळे लगेच काही ती क्रियापद आणि त्यांचे पास्ट टेन्स पाठ करायच्या भानगडीत पडू नका. आधी पहिलीचं शिकायचं, मग दुसरीचं. कळलं ना? आधी अडीचचे शब्द करा. ही लिस्ट मी देतो. ही लिस्ट मी गुगल ड्राईव्ह वर पण टाकणार. ही लिस्ट मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण देणार. सगळीकडे देणार. पण आता ती पाठ करत बसू नका. कन्सेप्ट कळू दे. आधी अडीचचे शब्द करा. मी वाटल्यास भूतकाळावर या टेस्ट मध्ये प्रश्न ठेवत नाही. ठीक आहे? पण पुढच्या मंगळवारपर्यंत जर तुम्ही हे करून आला नाही म्हणजे अडीचशे शब्द, तर मग पुढे मग सगळं मागं तो बॅकलॉग होत जाणार आणि मग बॅकलॉग निघत नाही. कळलं ना? मग नंतर ते नको वाटायला लागतं. चालेल? कळलं सगळ्यांना? पास्ट टेन्स साठी हे बघा एकदम मी पास्ट टेन्सचं एकदम 2 वाक्यात सगळं सिम्पल करतो.
पास्ट टेन्स मध्ये काय, पास्ट टेन्स मध्ये आलं की प्रत्येक क्रियापद शाण्यासारखं वाटतं. इश आणि एरला इश फॉर्म आणि झीला ईएन कम्प्लीट करायचं. कुठलं तरी एक वाक्य लक्षात ठेवा, वार इश वार दू वार एर वार विय वारन झी वारन, आणि नंतर फक्त इश फॉर्म लक्षात ठेवायचे. वार हट्ट कोणतं जोलट दुर्ट वगैरे लक्षात ठेवलेले. आणि नंतर ज्यावेळी नवीन क्रियापद शिकाल त्यावेळी कसं इंग्लिशमध्ये गो वेंट गॉन शिकलेलं, तसं जर्मन मध्ये पण गेहेन गिंग गे गंगन शिकणार. ते गेहेन गिंग गे गंगन ते टेबल कसं बघायचं ते आपण उद्या शिकणार आहे, ज्यावेळी आपण परफेक्ट टेन्सेस शिकणार आहे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? मी 2 मिनिटं देतो, अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. मी युट्यूबवर पण बघतो. ए पाटील सर, तुमच्या पायाचं ऑपरेशन कशामुळे झालं? सर, हाऊ इज इट रिलेव्हंट टू आपण काय शिकतोय? पण झालं तर झालं. एनीबडी, एनी अदर क्वेश्चन, एनी अदर डाऊट? सर काय सर? कोण बोल? राजेश शिरोळे सर, बालवाडीत तर बाहेर पडूया किंवा दुसरी तिसरीला वेळ आहे की अजून. मग तुम्ही म्हणाल पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं? हे का आज्ञार्थी तुम्ही इंग्लिशमध्ये कधी शिकला होता? मी अजून सांगतो, म्हणजे अगदी ऑनेस्टली सांगतो, रिस्पेक्ट दिस. हे तुम्हाला एवढ्या फास्ट एवढ्या चांगल्याने कोणी शिकवणार नाही. इश कोक पास्ता 2 फ्री मिळणार. एकदम सोपं. ऍक्च्युली एकच काळ शिकणार आणि 3 काळ फ्री मिळणार. ओके, पण त्यासाठी आजची कन्सेप्ट पुढची 10 मिनिटं नीट समजून घ्या. आजची कन्सेप्ट पुढची 10 मिनिटं नीट समजून घ्या. ओके, तर तुम्ही म्हटला तसं मी जर्मन शिकलो होतो, मी क्रिकेट खेळलो होतो, तर काय होतं? आय हॅव प्लेड क्रिकेट. बरोबर ना? खेळलो आहे. खेळलो आहे. व्हेरी गुड. खेळलो आहे. हॅड प्लेड. आणि मी खेळतो. आय हॅड प्लेड क्रिकेट. आता बघा, तुम्ही आय हॅव आणि ही हॅज का केलं? तर तुम्ही हॅव ऑक्झिलरी क्रियापद म्हणून वापरलं आणि त्याला चालवलं. आणि प्लेड काय आहे इथं? प्लेड हा इंग्लिश मध्ये पास्ट भूतकाळ नाही आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. ही हॅज एट पिझ्झा नाही, ही हॅज इटन पिझ्झा. मग इटन काय आहे? पास्ट पार्टिसिपल. सगळ्यांना माहिती? कन्सेप्ट इथपर्यंत सगळ्यांना कळलेली आहे? असंच तुम्हाला ही हॅज गॉन टू पुणे, ही हॅज गॉन टू पुणे. तर यात तुम्ही काय करता? तर कन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो. हॅव टूचं रूप दुसऱ्या पोझिशनला त्याला चालवायचं आणि नंतर पार्टिसिप स्वाय लावायचं. हे इंग्लिश मध्ये सगळ्यांना कळलंय? जर्मन मध्ये पण आपण तेच करणार. जर्मन मध्ये हे झाल्या मी त्या दोन्ही पास्ट टेन्सच्या शीट्स पाठवतो. उद्याची वेळ सेमच राहील. ती शीट करा. जे लोक फक्त युट्यूबवर आहेत त्यांच्यासाठी ही शीट तिथे गुगल ड्राईव्ह लिंक आहे. याच गुगल ड्राईव्ह लिंकवर मी लगेच अपलोड करतो. आता झाल्या पहिलं काम मी ते करणार आहे. चालेल? मी तुम्हाला म्हटलं तसं सगळ्या सरांना की ही सगळी एक्स्ट्रा काम आहे. तुम्हाला वाटतं पण एवढं सोपं नाही.